आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावावर, आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावावर। एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात 555 नंबर। अतिशय सुंदर संगीत खास करून या स्पर्धेसाठी बनवलेले आहे आणि खरोखर त्यांच्या माध्यमातून ही देण आपल्याला पाहायला मिळते। मग तुम्ही ज्या ट्रॉफीज पाहताय, कॅश प्राइज असेल, या सर्वांचं जे स्पॉन्सरशिप आहे ते माननीय मोनिका नितेश पाटील आपण पाहतोय। या गावातील प्रथम नागरिक अर्थात सरपंच या पदावर ते विराजमान आहेत आणि गावासाठी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। मग क्रीडा क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, एक पाऊल पुढे टाकून मात्र गावासाठी जे काही करायचं आहे ते करत असताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या गावासाठी नव्हे तर पूर्ण भिवंडीसाठी एक पर्वणी म्हणून हा चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। सरपंच चषक 2025 चित्त थर्रार मित्र पाहायला मिळतंय। जणू काय आपण जर पाहिलं तर एक कुंभमेळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण भिवंडी तालुक्यातून विशिष्ट गावातून इथे येऊन टीम खेळ करतील आणि या स्पर्धेला मात्र एन्जॉय करतील। तर बोलूया खेळाकडे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, शेखर महेकर आणि त्याचबरोबर वसंत। गोलंदाजी दुरा आपण पाहू कोणाच्या खांद्यावर दिली जाते। यस, राम पाटील यांना मात्र आमंत्रित केलं आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी। एक चांगला गोलंदाज आहे। आपण पाहिले तर काल भावाले चषकामध्ये खूप चांगली त्यांची उत्तम कामगिरी राहिली होती, फलंदाजी चांगली राहिली होती, गोलंदाजी ही चांगली राहिली होती, परंतु अंतिम क्षणामध्ये कुठेतरी प्रयत्न कमी पडले आपण पाहिले तर काल। आणि आज या ठिकाणी पाहूया, नव्याने सुरुवात करावी लागेल। झालं गेलं ते विसरून नव्याने कामाला सुरुवात करायची असते। पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय। स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय वसंत, नॉन स्ट्राईकला शेखर महेकर, राम पाटील ऑन मार्क। वलतोय गोलंदाजी मार्क वरती। या स्पर्धेचा पहिला चेंडू हाताळतोय, पहिल्या चेंडूवरती इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न। लॉंगांच्या रिजन मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते। एका धाव्याने स्वतःचा आणि संघाच्या अकाउंटचा श्रीगणेश केला जातोय। या पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय की फील्ड प्ले जे आहे ते फक्त 10 खेळाडूंनी खेळवलं जाते, त्या कारणास्तव त्यांना 2 धावांची पेनल्टी दिली जाते। जेव्हा एक षटक संपलं जाईल तेव्हा धामणगाव स्कोर कार्ड मध्ये या 2 धावा ऍड केल्या जातील। पुढील चेंडू यावेळेस दिशा दिली होती, परंतु आपण पाहिलं पॉइंटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। इथेही एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये। एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाहीये चावंद्रा संघास, कारण चावंद्रा संघामध्ये सुद्धा आपण जर पाहिले तर फलंदाज खूप चांगले आहेत, परंतु वेळ काल प्रत्येकाची असते। आज कुणाची वेळ आहे, आज कुणाचा काल आहे पाण्यासारखं राहील। आजच्या दिवसामध्ये 8 संघाने सहभाग नोंदवलेला आहे आणि कुठला संघ क्वालिफाय होईल हे पाण्यासारखं राहील। पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळून काढलेला आहे। मेडनच्या रिजन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय। इथं मात्र तालमेल पाहायला मिळालं नव्हतं दोघांमधलं, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि मित्र म्हणेन एक ही धाव घेणे गरजेचं होतं का? एक धोक्याची घंटा मित्र म्हणेन वाजलेली आहे शान स्फोट धामणगाव संघासाठी। निश्चितच आपण जर पाहिलं ना तर जीवन असो खेळ असो, या खेळामध्ये आपला समन्वय असणं गरजेचं, तालमेल असणं गरजेचं असतं।
आणि ज्यावेळेस तुमचा तालमेल बिघडतोय मग जीवन असो किंवा खेळ असो त्याची घडी बिघडली जाते. इथं मात्र आपण पाहतो एक स्फोटक फलंदाज चांगली सुरुवात करून देणारा सर्व काही दारोमदार असणारा हा फलंदाज मात्र तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळते. पुढे चेंडू या वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला. इथं काय घडतं पाहूया. थोडस फंबलिंग आणि एक धाव कंप्लीट केली जाते. या वेळेस नवीन फलंदाज रामा भोईर येतोय फलंदाजी मार्क वरती. इथं मात्र चांगली करून द्यावी लागेल, पार्टनरशिप बनावे लागेल. आपण पाहतोय की पहिला विकेट पडला गेला. आपण पाहतोय की शेखर महीकर एक चांगला फलंदाज. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस चेंडूला गती प्राप्त करून दिली आणि खाली ठेवला होता, गतीला भापता आलं नाहीये आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की इथे ही निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे 3 या अंकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये राम पाटील चांगली गोलंदाजी करतो. अचूक टप्पा लाईन हाताळलेले आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि चांगली सुरुवात या वेळेस उडवलाय परंतु मिस टाइम. इथं मात्र आपण पाहिलं तर झेल घेण्याचा उत्तम योग साधून आला होता परंतु तो मात्र घेता आला नाहीये. संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. एकदा ती निसटली की पश्चातापाशिवाय पर्याय नाही. गुरु यांचंही तसंच झालं. एक सहज सोपा झेल होता परंतु तो काही कन्वर्ट करता आलं नाहीये. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जात आहेत आणि आपण पाहतोय की एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 7 या अंकावर 5 या अंकावरती प्लस त्या पेनल्टीच्या 2 अशा 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 5 लागली गेली. पेनल्टीच्या 2 ऍड करून 7 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या. तर आपण पाहिलं तर यानंतर हे धावतं विवरण सांगण्यासाठी सज्ज होतील आमचे गुरुवर्य मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद मनोजजी ठाकरे. खऱ्या अर्थात तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सुरेख सुंदरसा रंग भरता. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1-7. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय. तर वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय सरस. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी वसन याला. वसन हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीडकडे फार गरजेचं असतं. मिडल बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो, थोडेसे डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र हलक्यात म्हणजे फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा टॅप केलं. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून बघूया एक्झिट मैदानामधून काय घडलंय. मला वाटतं आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचताना फलंदाज 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे. धावसंख्येमध्ये 1-9 ओव्हर क्रमांक दुसरं गोलंदाज सरस याच्या माध्यमातून आपण पाहिलं. शेळूमाता वळसंघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामधून इन ॲक्शनमध्ये आपण त्याला दिसतोय. वेलकम शेळूमाता वळसंघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सरस. नावाप्रमाणे सरस गोलंदाजी करेल का? पंजान क्रॉस करतो. राईट मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय रामा. एक भरपूर अनुभव असलेला फलंदाज रामा. सॉरी वसंत आहे. चेंडूला सुंदर क्रिकेटचा फटका आपण पाहिला. चेंडू जातोय पॉइंटला. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती 10. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धाव पलकर धावा आहेत त्या 10. 1-10. आता रामाला आता स्ट्राईक रोटेट करतो रामा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सरस. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. हा बॉल सुंदर असा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. थंबल होता थोडासा क्षेत्ररक्षक गुरु आणि ज्या ठिकाणी 1 धावा त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट होतात. आज खऱ्या अर्थानं गुरु असा दिवस दिसत नाहीये. कारण की ह्या अगोदर देखील आपण पाहिलं होतं त्याच्या माध्यमातून कुठेतरी झेल कॅरी झाला नव्हता. क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी थोडंसं थंबल होतं आणि त्याच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 12. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट सेलिंग मिड ऑनला. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जो चेंडूला कलेक्ट करतो तोपर्यंत मात्र वेळ आहे ती 1 धाव घेण्याची आणि 1 धावेने संघा धावसंख्या होती ती 13. हा क्रिकेटमधला थोडासा
अशुभ आकडा मानला जातो आणि बघूया अशुभ आकड्याचं गहन कुठल्या संघाला लागते. पुन्हा एकदा गोलंदाज सरस रायटम चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. मात्र बॅकिंग देखील उत्तम आणि याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा करण्याची संधी. ओव्हर क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर साधारणतः 7.50 ची सरासरी आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचे. कुठले जय हनुमान गोवे विपक्ष शेळूमाता बळ या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जताण, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं एक वखान्य जो कसं आयोजन पाहतोय विजय स्पोर्ट खानपे आयोजित सरपंच चषक 2025 थरार. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका सजलाय. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित ताकद झोकता आली नव्हती. चेंडू जातोय मिड ऑफला. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामधून महत्वाची विकेट बाद. मात्र कधी कधी असं विकेट हे स्वतःचं आत्मदन असतं. याचं कारण देखील असतं मनोज, काय येणारा फलंदाज एक तगडा फलंदाज असतोय आणि त्या फलंदाजासाठी कुठेतरी स्वतःचं आत्मदन करताना फलंदाज आपण पाहतोय रामा. मात्र 2 धावा कंप्लीट झाली. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 17. नेक्स्ट न्यू बॅट्समन न्यू बॅटल मैदानामधून रवाना होताना अमोल ना नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल जातोय अमोल. एक संघातील सर्वात महत्वाचा विस्फोट फलंदाज आहे. नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहतोय. अमोल याला संधी दिली जाते. गुरु लेफ्ट राऊंडचा मारा, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बघा फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर, तुमचं पदल आलित्य, चेंडूवरची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना या ठिकाणी ऑन साइडचा अतिशय चांगला फटका साजलाय. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून झालं. एकच धाव. धावसंख्येकडे पुढे सकते 18. ओव्हर क्रमांक तिसरा आपण पाहतोय धावसंख्या होती ती 18. नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडशी निर्णय आपण पाहतोय धामणगाव संघाचा फलंदाजी करण्याचा. चेंडूला सुंदर प्ले केला ऑन साइडला. अतिशय चांगला फटका. फलंदाज अमोलीच्या बॅट मधून निघते. एकदा स्वतःचा अकाउंट करतोय, स्वतःचा आखून एकदा महिने कंप्लीट करतोय आणि एकदा महिने संख्या धावसंख्या देखील पुढे सगळे धावसंख्या होती 19. ओव्हर क्रमांक तिसरा गोलंदाज गुरुनाथ. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील वेळ कमी घ्याने लगेच आपला रिपोर्टिंग करा आणि चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी आमच्या टॉसबॉक्सशी संपर्क साधा. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका साजला आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी संधी होती, मात्र त्या संधीचं सोना करता आला नाही मनोज. कदाचित आपण चेंडू कॅरी केला असता, व्यवस्थित पकडला असता तर त्या फलंदाजाला बाद करण्यात आपल्याला यश आलं असतं. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टीने फार महत्व नसते. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 21-21. या ठिकाणी मोठा फटका. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. चेंडूला सुंदरसा फोर्स करतो ऑन साइडला. चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी दक्ष होता, मात्र त्या क्षेत्ररक्षक तो चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला किंवा त्याला व्यवस्थित झेल घेता आला नाहीये. आणि ह्याच दरम्यान 1-2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 23. क्रिकेटमधून मनोज खऱ्या अर्थाने झेलला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच, जिंका मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमधून पाहत असतोय. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने झेल सोडला, जीवदान दिलं वसंत याला. एकंदर धावसंख्या 23. आता मात्र शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर स्लॉग ज्याला आपण म्हणतो हानामारीचं षटक आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येताना गोलंदाज
गोलंदाज आपला विश्वास. बघूया विश्वासानं गोलंदाजी करतो की संघाने टाकले विश्वास आणि त्या विश्वासानं गोलंदाजी करेल का. विश्वास शेवटचा अंतिम अखेरचा षटक घातला गोलंदाज विश्वास. राटाम ओरचा मारा या ठिकाणी चेंडूला सुंदर ऑनसाइडचा फटका सजलाय. चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंग ऑनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज मला वाटतं वसंत याला आता मैदान सोडावं लागेल. खरे आता धाव घेताना कॉलिंग देखील फार महत्वाचं असतं. एस नो वेट या गोष्टींचं कुठेतरी उल्लंघन झालं आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज सलामीवीर मला वाटतं विश्वास वसंत हा बाद झालेला आहे. मात्र बाद होण्यापूर्वी संघासाठी ज्याच्याकडनं आपण पाहिली किती धावा केल्या ते लगेच पटकन लिहून 12 धावांचं योगदान ज्याच्या बॅटमधून आपण पहिले. चेंडू किती पेस केले ते पण लिहू. 11 चेंडू मधून 12 धावा म्हणजे जास्त काही नाही. अकरा चेंडू आणि 12 धावा. नेक्स्ट बॅट्समन जातोय किशोर. पुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका सजलाय आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने या स्पर्धेतील पहिला चौकार. पहिला ना या स्पर्धेतील पहिला चौकार सादर करताना फलंदाज अमोल. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक अतिशय खराब झाली. पुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील सुरेख सुंदर सजला आणि एका टप्प्याने 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार. फलंदाज अमोलीच्या बॅटमध्ये चौकार संख्या धावसंख्या देखील वधारते सजते नटते फुगते बहरते. धावसंख्या 28 पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रहार झाले. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न उत्तम होता. सकाराम याचा प्रयत्न अतिशय प्रतिम उत्तम आपण पाहिला. बॅकिंग मात्र त्याला भेटली नाही. कदाचित सरशाला यश आलं नाहीये आणि तब्बल 3 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आणि चौकारांच्या अटक साधण्याची नामी संधी फलंदाज अमोल याला. संघाची धावसंख्येतील वधारली. धावसंख्या 32. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा प्लिक केले. चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. किशोर याचा देखील मी कौतुक. नॉनसेचा फलंदाज एक अतिशय चांगला रणअप त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या शेळू माता बळ आणि जयनुमान गोवे. धावसंख्या 34 और क्रमांक. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. आपल्या सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 36. आतापर्यंत जर अमोलीच्या बॅटचा आपण अपडेट पाहिलं तर 6 चेंडू पेस करताना 14 धावाच्या बॅटमधून आपण पाहतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी संघासाठी बनमॅन आर्मी. हा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट आपण पाहतोय. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामधून अमोल याची खेळी मात्र संपुष्टात. और संपली का. षटक क्रमांक 4 संपत. 4 षटकांची आधी धावसंख्या होती ती 37. नाही 37 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन जनमान सर्व्हिस संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन आहे. शेळू माता बळ संघाचा कॅप्टन आपण देखील या प्लीज. चार षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 37 आणि विजयाचं लक्ष येते 38 धावांचं. शेळू माता बळ संघाचा कॅप्टन आपण देखील या प्लीज.
हॅलो, जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर, करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी, या उद्घाटन सोहळ्यासाठी जी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कारण की तुम्हा आम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं आपण सन्मानाने स्वागत देखील करूया. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर, करूया आजच्या या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते ते मान्य श्री नितेश शरद पाटील, सन्मान्य नितेश शरद पाटील साहेबांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रकाशजी तारे विजय स्पोर्ट्स संघाचे जे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंट होते दिला जातो. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील ज्यांच्या नावानं आपण पाहतो या सरपंच चषकाचं अतिशय सुंदर असं आयोजन, या स्पर्धेच्या प्रणिती, या स्पर्धेच्या मुख्य आयोजक, या स्पर्धेच्या कर्ताधार, या स्पर्धेच्या वन मॅन शो सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील माऊली देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आमच्या संघाचे प्रेसिडेंट अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी तारे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जाते. स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर सुप्रसिद्ध उद्योजक, टॉस घ्यायचंय, मी सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील या माऊलीने विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते, तिन्ही माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या तिन्ही माऊलींना विनंतीशील आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जा. सौभाग्यवती भावना विनोद तारे माजी सरपंच ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर मोनिका मेघवाले विद्यमान सदस्य ग्रामपंचायत खांडपे चिंचवली, ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवली. नितेश भाऊ आपण देखील जायचं आहे, विनोद भाऊ आपण देखील या टॉससाठी. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते याच्या स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतो आणि दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक केलं जातं. एका बाजूला शेळू माता वळ संघ तर दुसऱ्या बाजूला जनमान गोवे. इथं मात्र नाणेफेक केले जाते. तर दोन्ही टीमला दाखवायचं आहे की कॉइन कशा पद्धतीने, एका बाजूला हेड आहे तर एका बाजूला टेल आहे. तर गोवी संघ नाईक कॉलिंग करतोय, हेड असं कॉल केलेला आहे आणि यस ते चाललेलं आहे. तर आमच्या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यस सामना चालू होते, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर नाणेफेकीचा जी कॉल आहे तर जय हनुमान गोवेच्या बाजूने लागलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्याने त्यांना फक्त विचारूया की आपला निर्णय काय असेल. यस फील्ड प्ले स्वीकारलेला आहे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की जय हनुमान गोवे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. कॉम्बॉक्स धन्यवाद. हॅलो, नंतर जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर, करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं मान्यवर देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत त्या उद्घाटन सोहळ्यासाठी, ज्यांचं आपण निश्चित या ठिकाणी शुभ आगमन पाहिलं. त्या विद्यमान सदस्य ग्रामपंचायत चिंचवली, ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली खांडपे सौभाग्यवती मोनिकाताई यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी सरपंच ताईंना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते मोनिकाताईंचा पण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करायचंय. मोनिकाताई आपण आपल्या शुभ हस्ते, सरपंच ताई आपण आपल्या शुभ हस्ते मोनिकाताई मेघवाल यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय.
स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव, अतिथी या देवा समान असतोय. आणि या अतिथींचं, मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सौभाग्यवती भावना विनोद तारे या माऊली देखील आपण सन्मानित करायचंय. माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सौभाग्यवती भावना विनोद तारे या माऊली देखील आपण सन्मानित करायचंय. सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील सरपंच मॅडम, आपल्याला विनंती असेल का आपल्याला शुभ असते या ताईंचं, या माऊलींचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ आणि नेहमीच खऱ्या अर्थाने स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो या ठिकाणी या मान्यवरांना दिला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित महाकाल ग्रुपचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष मान्य श्री महेश माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश माळी साहेबांनी देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्मान्य प्रकाशजी तारे आपण आपल्या शुभ असते मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी करायचंय. विजय स्पोर्टचे जे अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट आहेत, अतिशय प्रतिम उत्कृष्ट प्रकार चेंडू सुंदर स्पर्काट केला आणि चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. 2 क्षेत्रांना बेट करून चेंडू समाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार येतोय. धावसंख्या 9 पोहोचते. सन्माननीय महेश माळी साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित माजी सरपंच ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवली सन्माननीय विनोद हरिचंद्र तारे या साहेबांना देखील आपण सन्मानित करायचं. विनोदजी तारे साहेबांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवलीचे माजी सरपंच सन्माननीय विनोदजी तारे साहेबांना आपण सन्मानित करूया. आजच्या या उद्घाटन समारंभाचे जे मुख्य अतिथी आणि मुख्य गेस्ट आहेत, त्यानंतर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवली सन्मानित आतिश बागराव यांना देखील आपण सन्मानित करूया. सन्मान्य आतिशजी बागराव विद्यमानचे सदस्य त्यांना देखील आपण करूया सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित जर्मन गोवे संघाचे एक अष्टपैलुत्व खेळाडू खास करून महाराष्ट्र पोलीस दलातील एक दक्ष पोलीस अधिकारी सन्मान्य श्याम जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. जर्मन गोवे संघाचे एक अष्टपैलुत्व खेळाडू आहेत, ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे आणि खास करून महाराष्ट्र दलातील पोलीस दलातील एक दक्ष अधिकारी. ओर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद सुरुवात करताना 12 धावा. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य सोने अंबो पाटील माजी शाखा प्रमुख शिवसेना सोन्या पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. तुम्हा आम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देव भव, अतिथी देवा समान असतो आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या गावाचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्मानित पंढरीनाथ पाटील विजय स्पोर्टचे जे कोच आहेत पंढरीनाथ पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जातं. ते देखील आजच्या स्पर्धेचे या उद्घाटन समारोहाचे जे मुख्य अतिथी आहेत आणि खास करून आमच्या विजय स्पोर्ट संघाचे कोच आहेत. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाजी तो श्याम. एक खोलवरचा टप्पा हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडस डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडू मिडापला तो एक धावण्याची संधी झाली. एक धावणी संघात धावसंख्या 13 वर पोहोचली. ओर क्रमांक दुसरं गोलंदाज श्याम 38 धावांचं लक्ष्य आणि या आव्हानाचा पाठलाग करताना
इन ऍक्शन मधून आपण ही जोडी पाहतोय मातोश्री संघाची. या ठिकाणी मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण पाहिलं होतं चेंडूमध्ये. दुधा अवस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला, खऱ्याने चेंडूला सोडावं की मारावं या दुधा अवस्थेमधून कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. एसटी रक्षक देखील दक्ष होता, वसंत कुठल्या प्रकारची चुकण करता ज्यानं सुंदर त्या चेंडू कॅरी केला आणि महत्वाचा पहिला विकेट, पहिल्या विकेटचं पतन. एक बाद 13. आम्ही नेहमीच म्हणतो 13 ही धावसंख्या क्रिकेटमधून अशुभ मानली जाते आणि त्याचं ग्रहण लागतंय. सरस हा फलंदाज बाद होतो. नेक्स्ट बॅट्समन जातो मैदानामधून दिलीप. एक संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं दिलीप याची ओळख आहे. नेहमीच आपल्या बॅटमधून एक आक्रमक खेळ करण्याची, आक्रमक खेळ नेहमीच करत असतोय आणि बिट्टू या नावानं मला वाटतं अतिशय फोकस आणि फेमस आहे दिलीप. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल प्रमोदजी भुईर. आपण देखील कुठं मान्यवर कक्षामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या शिळूमाता बळे संघाचे नामांकित क्रिकेट आणि त्याचबरोबर संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रमोदजी भोईर, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील कुठं आमच्या प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. मंगेश भोईर, आपण देखील कुठे या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण संघटनेचे मला वाटते सल्लागार आहेत. तुम्हाला देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यास बघा दोन्ही संघाचे या ठिकाणी मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खाली क्षेत्र 2 क्षेत्रांना बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 17. सन्मानी व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालंय राजेश शरद पाटील या मान्यवरांना देखील आपण सन्मानित करूया. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक देखील राजेश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. ऑनसाइडचा पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 2 शतरक्षण बीट करून चेंडू जातो फाईन सीमार्षक क्लिअर करतोय चौकार. प्रकाशजी तारे, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान कर. सन्मान राजेशजी पाटील ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झाले त्यांना आपण सन्मानित करायचंय. ज्या 2 संघांमधून नाणेफेक झालेली त्या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण थोडंसं ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. प्रमोदजी भोईर, आपण देखील कुठं आमच्या प्रेक्षकामध्ये असाल तर तुम्हाला देखील या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. ऑन साइडला चेंडू काही क्षेत्ररक्षक नाहीये. सब प्लॅन होताना चेंडूचं आणि ह्याच दरम्यान एक 2 धावा करण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती किती झाले? मनोहर पाटील आणि दुसरा आता आले त्यांचं राजेशचं स्वागत ओर होते. थांबा प्रकाश भाऊ ओर संपू दे. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका ऑन साइडचा साचतोय. चेंडू जातो वाईट डिश वाईट ऑफ लॉंग ऑनला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. आता मात्र हळू का होईना पण मात्र विजया दिशेने वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय मातोश्री सामिंद्रा संघ. 38 धावांचं लक्ष आणि लक्षाचा उत्तम रीतीने पाठलाग करताना खास म्हणजे दिलीपचं मी कौतुक आहे. दिलीपचा बाट पण सुरेख सुंदरशा धावा. धावसंख्या 25. आता उर्वरित 13 राहिले का 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. या सामन्यावर आपलं परिपूर्ण साम्राज्य निर्माण करणारा संघ आपण पाहतोय मातोश्री चामिंद्रा. तर कुठं थोडंसं बॅकफुटला संघ पाहतोय. थोडंसं पराभवाच्या खाईमध्ये संघ पण पाहतोय श्याम स्पोर्ट्स धामणगाव. जाऊया पुणे एकदा व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्माननीय मनोहरजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. प्रकाशजी तारे, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांना सन्मानित करायचंय. राजेश पण राहिले ना. राजेश मनोहर पाटील यांना आपण प्रथम सन्मानित करूया. सन्माननीय मनोहरजी पाटील आमचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आज ते देखील बेलात वेळ काढून या सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यानंतर सन्माननीय राजेशजी पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक यांना देखील आपण सन्मानित करूया. राजेश पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगिक. तिसरा गोलंदाज येतोय सुनील.
12 चेंडू 13 धावा, छोटंसं समीकरण. या ठिकाणी फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला हलक्यात मांडे, फक्त आणि फक्त चेंडू थोडासा टॅप केला, चेंडू जातो पॉइंटला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावाने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य आतिश साईनाथ पाटील, आतिश साईनाथ पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान ही आमची मान्यवर मंडळी आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मांडण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपसता आलं नव्हतं आणि मात्र 22 रूपाने एक धाव कंप्लीट झाली. बघा धावा येत कशा धावा येणं फार गरजेचं असतं. 1 धावेने संघाची धावसंख्या 28. हळूहळू विजय दिशेने मार्गस्थ होताना संघ आपण पाहतोय मातोश्री. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित नुकतंच ज्यांचं खऱ्या अर्थाने शुभ आगमन झालं होतं शिळूमाता वड्या संघाचे अष्टपैलू असे खेळाडू आणि संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष चेंडू या ठिकाणी सन्मानित प्रमोदजी भोईर यांना देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू सिनियर 40+ या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शिळूमाता वड्या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर प्रमोद भोईर यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ, प्रेमाचे उपदार आणि नेहमीच खऱ्या अर्थाने स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. धन्यवाद. धावसंख्या 30 वर पोहोचली. विजयापासून फक्त 8 धावा दूर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज सुनील रायटम या ठिकाणी मात्र चेंडूला बिग मोठा फटका मारण्याचा मानस, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न, ज्याला आपण मनोज ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. मिस टाइम स्ट्रोक, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली झेल घेण्यासाठी उत्तम प्रयत्न होता, मात्र झेल व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. मोका भी दिया और चौका भी दिया. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या बघा, झेल घेताना 1-2 क्षेत्ररक्षक आपण जेव्हा जमावबंदी करता तेव्हा प्लीज थोडंसं कॉलिंग देखील करत झाला की जेणेकरून कुठला मोठ्या प्रकारचा अनर्थ होणार नाहीये. बस टाइम स्ट्रोक होता, आत्मघातकी फटका. टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं, मात्र चौकार आला. नशिबाचा चौकारानं संघ धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 34. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील रॅटमोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो दिलीप. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न पाहू शकता. कदाचित हा चौकार आला नसता तरी सामन्याला थोडीशी रंगत आणि सुरस देखील असेल, मात्र अजूनही उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर कोण गोलंदाज हे फार महत्वाचं आहे. कदाचित हा झेल आपण कॅरी केला असता, हा झेल घेतला असता तर येणाऱ्या 6 चेंडूमधून विजयासाठी 8 धावा राहिली असता. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टीने फार महत्वाचं स्थान नसतं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 4थ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा गोलंदाजी तो वसंत हा देखील संघातील चांगला गोलंदाज आहे. नेहमीच प्रत्येक सामन्यामधून ज्यांना अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाज. ओके ओके नाही लागतो. ओके ओके देतो. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज येतो वसंत. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज सकाराम याला. बघा सकाराम हा देखील एक अष्टपैलू असा खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं मैदानामधून एकाकी किल्ला लढवतोय. टेक्निकल बॅट्समन सध्या ज्याच्याकडे आपण पाहतोय तंत्रशुद्ध पद्धतीने खेळताना सकाराम. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आणि ह्या सिच्युएशन मध्ये अशा धावा आपण देऊच शकत नाहीये. तुमच्याकडे बॅलन्स फार कमी आहे तेव्हा आपण खर्च देखील थोडासा जपून करायचा असतोय. खराब चेंडू, अवांतर धाव. या अवांतर धावांनी विजयाचं लक्ष आता फक्त 3 धावांचं आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज वसंत. यस, खराब क्षेत्ररक्षण आणि याच बरोबर विजय चौकार.
आणि चौकारचं करूया आपण सेलिब्रेशन ओ टू डिझाईन. धामणगाव संघ आपली एंट्री बाकी आहे ते आमच्या स्कोर एंट्री जी आहे